कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळाची युगाची. महाराष्ट्राचे पुरोगामी विचाराचे नेते आणि ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे स्वागत या ठिकाणी. आपण सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये यांचं या ठिकाणी स्वागत करावं. झुकणारच नाही कधी, चुकणारच नाही कधी. झुकणारच नाही कधी, चुकणारच नाही कधी. हे रक्त भीमाचं खरं हो माझा प्रकाश आंबेडकर. काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या जाहीर सभेसाठी आपल्या देशामध्ये आपल्या नागरिकांना मूलभूत अधिकार माणूस म्हणून जगण्याची ओळख ज्यांनी दिली ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आणि त्यांच्या विचाराचा कर्तृत्वाचा वारसा पुढे नेणारे चळवळीचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचा स्वागत आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब हे या ठिकाणी ॲडव्होकेट श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लातूरकरांच्या वतीनं या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, आमचा आत्मा, आमचा विश्वास, आणि आमचा आधार या ठिकाणी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचे सुपुत्र आदरणीय नेते दिलीपरावजी देशमुख साहेब आणि आदरणीय नेते अमित भैया देशमुख साहेब हे प्रत्यक्ष जीव जीवात हातोवर लढेल हातोवर स्वागत करत आहे, सत्कार करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जीव जीवात हातोवर लढेल हातोवर परी हा धुरंधर हो माझा प्रकाश आंबेडकर. भीमा परी हा धुरंधर हो माझा प्रकाश. त्यानंतर आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान सहकार महर्षी माननीय दिलीपरावजी देशमुख साहेबांचा सत्कार करण्यासाठी वंचितचे जिल्हा शहराध्यक्ष सचिन गायकवाड व त्यांच्या सहकार्यानं विनंती करतो की आपण माननीय दिलीपरावजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी मंत्री आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या लातूरचे लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आतिश चिकटे आणि कैलास कांबळे यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. सोडून तुला मातीला तू जाग उधळू दे जवळी. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते आणि ग्रामीण भागाची बुलंद तोफ
आदरणीय धीरज विलासरावजी देशमुख साहेब यांचं स्वागत करण्यासाठी अहमद खान पठाण साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या सहकार्यांसमवेत आदरणीय साहेबांचे या ठिकाणी स्वागत करावं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावलं. या ऐतिहासिक अशा आघाडीच्या सभेसाठी मी आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, आदरणीय साहेबांची आठवण म्हणजे लातूर, आदरणीय साहेबांची आठवण म्हणजे इथला विकास, इथली माती, आणि आदरणीय साहेबांकडे बघितलं की ज्यांची आठवण येते अशा आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण या सभेला मार्गदर्शन करावं. लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी संयुक्त प्रचार सभा या प्रचार सभेला उपस्थित असलेले या सभेचे सन्माननीय अध्यक्ष आपले लाडके नेते, आपलं श्रद्धास्थान, प्रेरणा स्त्रोत, महाराष्ट्राचे नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा भारताचे नेते आणि ज्यांना पाहण्यासाठी, ज्यांना ऐकण्यासाठी ज्यांच्या सानिध्यामध्ये हा क्षण घालवण्यासाठी हजारोच्या संख्येनं तुम्ही सारे उपस्थित आहात, ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब, आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, लातूर ग्रामीणचे माजी आमदार, आपले लाडके नेते धीरज देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ, काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 7,
ते सारे आमचे लढवय्ये उमेदवार, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं लातूर शहरामध्ये हार्दिक 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 स्वागत करतो. लातूर शहर महानगरपालिका निवडणूक या निवडणुकीकडं लातूरचंच लक्ष आहे असं नाही. या निवडणुकीकडं महाराष्ट्राचं लक्ष आहे. या निवडणुकीकडं भारताचं लक्ष आहे. या निवडणुकीमध्ये लातूरकर काय निर्णय घेणार आहेत. धन्यवाद. हे लातूर, मराठवाडा, महाराष्ट्र, भारत आतुरतेनं वाट पाहत आहे. 15 तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात आणि 16 तारखेला कोणाला विजयी करणार आहात याची सारे आतुरतेने वाट पाहत आहेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी सांगू इच्छितो, लातूर शहर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांवर प्रेम करणारं शहर आहे. लातूर शहर आदरणीय शिवराज पाटील साहेबांवर प्रेम करणारं शहर आहे. लातूर शहर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांवर प्रेम करणारं शहर आहे. लातूर शहर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारं शहर आहे. तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांवर किती प्रेम करता हे आपल्याला ठाऊक आहे. आदरणीय शिवराज पाटील साहेबांवर किती प्रेम करता हेही आम्हाला ठाऊक आहे. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांवर किती प्रेम करता हेही ठाऊक आहे. पण आता टाळ्याच्या गजरात दाखवून द्यायचंय की तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर किती प्रेम करता. टाळ्या थांबता कामा नयेत. टाळ्याचा गजर वाढत राहिला पाहिजे. वाढवा, अजून गजर वाढवा, अजून गजर वाढवा, अजून गजर वाढवा. मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं लातूर भूमीमध्ये स्वागत करतो. आणि आज या लढ्यामध्ये आपल्या बरोबर आपल्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सारे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज ज्या प्रभागांसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7 आणि लातूर शहरातले सारे उर्वरित प्रभाग. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि विशेषतः वंचित बहुजन आघाडीचे जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे शिलेदार आहेत
त्यांना बहुमतानं आपण निवडून दिलं पाहिजे, ही कळकळीची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. सचिन गायकवाड प्रभाग क्रमांक 4 मध्ये, अंकिता भडीकर प्रभाग क्रमांक 2 मध्ये, निकिता रोहित सोमवंशी प्रभाग क्रमांक 7 मध्ये, सौभाग्यवती डॉक्टर विजय अजनीकर प्रभाग क्रमांक 11 मध्ये, अमोल लांडगे प्रभाग क्रमांक 13 मध्ये, वंचित बहुजन आघाडीचे हे शिलेदार लातूर शहर महानगरपालिकेमध्ये बहुमतानं आपल्याला निवडून द्यायचे, ती कळकळीची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार. काँग्रेसच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये तुमची तर नावं मी रोजच घेतो, त्यामुळे या सगळ्याच प्रभागामधले आमचे जे सगळे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची नावंही घेण्याची माझी इच्छा आहे. पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना पुन्हा अकोल्यामध्ये जाऊन आणि तिथं त्यांची अकोल्यामध्ये जाहीर सभा आहे, त्यामुळं मी त्यात अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. आणि म्हणून काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला आपण बहुमतानं निवडून द्यावं, ही कळकळीची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं लातूरकरांचा जाहीरनामा हा आपल्यासाठी असू द्या बसू द्या, त्यांना असू द्या शिरसाट असू द्या. हा लातूरकरांचा जाहीरनामा आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे हमी पत्र आहे आणि यासाठी आपल्याला लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला निवडून द्यायचं. भारतीय जनता पक्ष याचा कारभार तुम्ही देशामध्ये आणि राज्यामध्ये पाहिलेला आहे. देशाची आणि राज्याची लूट भारतीय जनता पक्षानं माजवलेली आहे. तीच लूट लातूर शहर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षानं माजवलेली आहे आणि ही लूट थांबवण्याची वेळ येणाऱ्या 15 तारखेला आपल्या पुढे येऊन ठेपलेली आहे आणि ती लूट आपण थांबवणार का नाही, हा खरा प्रश्न आपल्या पुढे या ठिकाणी उपस्थित आहे. इथं मताचं विभाजन करण्यासाठी सुद्धा काही पक्ष उभे आहेत आणि म्हणून मी आपल्याला सावध करू इच्छितो. अलीकडे इथं घड्याळ आलंय. हे घड्याळ कमळानं पाठवलंय. या घड्याळापासून सावध राहा, कारण हे घड्याळ तुमच्या मताचं विभाजन करण्यासाठी इथं आलेलं आहे. काँग्रेसचा हात वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर हेच चिन्ह तुम्ही आपल्या डोळ्यासमोर ठेवा. कोणी सांगेल की एक इकडे द्या एक तिकडे द्या, कृपा करून त्या भूल थापाला बळी पडू नका. कारण एक इकडे दिलं आणि एक तिकडे दिलं तर आपली प्रगती खुंटेल, हे आपण लक्षात ठेवा. आणि इथं जे काही सगळं या परिसरामध्ये चाललेलं आहे, अहो जेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साक्षात आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत, तेव्हा आपण दाखवून दिलं पाहिजे की इथं फक्त हात आणि गॅस सिलेंडर याच्या पाठीशीच आपण खंबीरपणे उभे आहोत.
आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण पुसून टाकायला निघालेत ते. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी सांगू इच्छितो की आपल्या विचाराचा पराजय त्यांना करायचा नाहीये साहेब, आपल्या विचाराचा खून करायचा आहे त्यांना. आठवण पुसणं म्हणजे काय, आणि म्हणून लातूरकरांनं सावध व्हावं, जागरूक राहावं. आणि ज्यांनी आपल्या अडचणी दूर केल्या, आपल्याला नेहमी मदत केली, ज्यांनी कधीही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, अशाच पक्षाच्या आणि अशाच पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी आपण आपले आशीर्वाद उभे करावेत, हे मला या ठिकाणी आपल्या पुढे नमूद करावंच वाटतं. शेवटी मी हेच म्हणेन, कारण आपल्याला नेत्यांचे विचार ऐकायचे. है किसी की मजाल कि हमें बेघर कर सके, है किसी की मजाल कि हमें बेघर कर सके, हम वहां के हैं जहां हवाएं भी सलाम करती हैं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वंचित, जय कांग्रेस, जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर युथ पॅन्थर संतोष वाघमारे यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. ब्लॅक पॅन्थरचे अतुल भाऊ गायकवाड महाराष्ट्र राज्य यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिला आहे. आणि लोकसेवा मोटार मेकॅनिकल कामगार संघटना अब्दुल खदीर शेख यांनी देखील आपल्या आघाडीला जाहीर पाठिंबा सर्व उमेदवारांना दिलेला आहे. यानंतर आपल्या लातूरचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांना विनंती करतो की आपण या सभेस मार्गदर्शन करावे. या ठिकाणी पाठिंबा देत असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, संघटनांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. पुढे मोकळी जागा आहे. या प्रचंड अशा जाहीर सभेमध्ये उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब, ज्यांचं मार्गदर्शन आत्ताच आपण ऐकलं, ते आपले दुसरे लाडके नेते आदरणीय अमित देशमुख साहेब, आपल्या सगळ्यांचे लाडके युवा नेते आदरणीय धीरज देशमुख साहेब, वंचित बहुजन आघाडीचे संतोष सूर्यवंशीजी, लातूर शहराचे प्रभारी जितेंद्र देहाडेजी, भाऊसाहेब आसबेजी, मंजुषाताई निंबाळकरजी, संतोष सूर्यवंशीजी, आबासाहेब पाटीलजी, मुफ्ती वसीम साहेब, तसेच तो उपस्थित असलेले लातूर शहरातील सर्व उमेदवार, पत्रकार बंधू, उपस्थित बंधू भगिनींनो, आज खूप असा आनंदाचा दिवस आहे. आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेले आहेत. मी साहेबांना सांगू इच्छितो की लातूर शहरातली जनता बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास ठेवून आंबेडकर साहेबांच्या संविधानावर त्या तत्वानुसार चालणाऱ्या या युतीचं नक्कीच स्वागत करेल. आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये
लोहा कंधार मतदारसंघ आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघात येतो आणि गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये कंधार येथे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष एकत्रितपणे लढला आणि मला सांगायला आनंद होतो की तेवढी एक नगरपालिका आपण तिथं जिंकलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. तिथं आपण आपला नगराध्यक्ष बसवलेला आहे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीचा. म्हणून आपल्या या विचाराची युती अतिशय प्रभावीपणे लातूरमध्ये सुद्धा काम करेल असं माझं स्वतःचं मत आहे. आपण सर्वजण जाणताय की ज्या पद्धतीचा कारभार सध्याच्या सरकारच्या माध्यमातून होतोय, पावलोपावली संविधान बदलण्याची भाषा या राजकीय नेत्याकडनं होते. जिथं जिथं अपेक्षित असलेला विचार, अपेक्षित असलेला जनतेचा उद्धार करणं गरजेचं आहे, तिथं तिथं हे सरकार हे नियम पायधळी तुडवत आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात लातूर महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होतो. हा आपणाला कुठंतरी रोखायचा आहे. आपणाला सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा आहे. आपणाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे उमेदवार दिले गेले ते सर्वसामान्य माणसाशी जुळलेले उमेदवार दिले गेले. आपणाला या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय. आज काही मंडळी स्वार्थापोटी इकडून तिकडं उड्या मारताना आपण बघत आहोत. अशा मंडळींना त्यांची जागा दाखवून देण्याची योग्य वेळ आहे. कारण हे कुणी विचारधारेशी जुळलेले नाहीये. त्यांचा एकच पक्ष आहे, तो म्हणजे स्वार्थ. त्यामुळं आपण ही त्यांची मनशा ओळखली पाहिजे आणि योग्य उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मी फार बोलणार नाही कारण आपणा सगळ्यांना आदरणीय साहेबांना ऐकायचंय. आज त्यांना लवकर जायचंही आहे. आम्ही रोज तुमच्याशी बोलत आहोत. त्यामुळं फार न बोलता आपणा सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो. आपण सगळ्यांनी आमच्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या सर्व उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आपला प्रचंड असा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी उभा करावा आणि हात आणि सिलेंडर यांच्या समोरचं बटन दाबून आपण आपले आशीर्वाद द्यावे आणि प्रचंड बहुमताने आपला महापौर महानगरपालिकेमध्ये बसवावा अशी कळकळीची विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. लातूर जिल्ह्यामध्ये सहकाराची मुहूर्तमेढ रोवून सामान्य गोरगरी कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्यांना, कामगारांना ज्यांच्या हाताला काम उपलब्ध करून दिलं आणि स्वाभिमानानं जगायला आपल्याला या भागामध्ये शिकवलं आणि साहेबांचा वारसा पुढे नेला, ते आपल्या सर्वांचे लाडके सहकारमर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांना मी विनंती करतो की आम्हा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा गांधी की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, आज या ठिकाणी होऊ घातलेल्या 2026च्या लातूर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपणा सर्वांना भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आजचे प्रमुख अतिथी वंचित बहुजन आघाडीचे नेते, महाराष्ट्राचे नेते ॲडव्होकेट माननीय प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकरजी, सभेला ज्यांनी संबोधन केलं ते आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, आपले लाडके आमदार ज्यांनी या शहराच्या महापालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि समोरचे 1 डझन विरुद्ध एकटा अमित या पद्धतीची लढाई देणारे आपले युवा नेते आमदार अमित भैया देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार धीरज भैया देशमुख,
वंचित बहुजन आघाडीचे आमचे स्थानिक नेते श्री संतोषजी सूर्यवंशी, श्री गायकवाड, आपले निरीक्षक श्री जितेंद्रजी देहाडे, भाऊसाहेबजी आजबे, मनुषा निंबाळकरजी, सन्माननीय आबासाहेब पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री ॲडव्होकेट किरणजी जाधव, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभयजी साळुंके, व्यासपीठावरती विराजमान असलेले प्रभाग क्रमांक 1 ते 6 चे सर्व काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार, उपस्थित काँग्रेसवरती आणि बाळासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारे आपण सारे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, युवक कार्यकर्ते मित्रांनो, बाळासाहेबांना लातूरविषयी काही नवं सांगावं असं नव्हे. यापूर्वी अनेकदा त्यांची भाषणं, त्यांचे विचार, त्यांचे दौरे या भागामध्ये झालेले आहेत. पण आजचा योग हा एक दुर्मिळ अशा प्रकारचा योग आहे आणि नव्या युगाची सुरुवात आहे की आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एका व्यासपीठावरती येऊन या देशातल्या जातीयवादी शक्तीला मुकाबला करण्यासाठी, नामोहरण करण्यासाठी, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी एका व्यासपीठावरती एकत्र आलेले आहेत. आणि माझ्या वतीनं, पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं बाळासाहेबांचं या शहरामध्ये आणि या व्यासपीठावरती मी मनापासून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हा पूर्व भाग पूर्वीपासूनच शाहू आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या विचाराला मांडणारा, महात्मा गांधींच्या अहिंसावादी विचाराला मांडणारा, पंडित जवाहरलाल नेहरूच्या विकसित आणि विज्ञानशील अशा पद्धतीच्या विचाराला मांडणारा आणि इंदिरा गांधींच्या गरिबी हटाव या नाऱ्यावरती विश्वास ठेवून काँग्रेसच्या पाठीमागे शक्ती उभी करणारा हा भाग हा पूर्वीपासून ओळखला जातोय. जेव्हा जेव्हा काँग्रेस अडचणीत आली, जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या इथल्या स्थानिक नेत्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न लोकांनी केला, मग ते विलासराव देशमुख असोत, अमित भैया देशमुख असोत, त्यांच्या पाठीमागे खरी ताकद उभं करण्याचं काम अधिक प्रमाणामध्ये या लातूरच्या पूर्व भागाने, गाव भागाने केलेलं आहे. हे आपल्याला अनेकदा दिसून या ठिकाणी आलेलं आहे. केवळ लातूरच नव्हे, परवा कुणीतरी आलं आपल्या पक्षाचं कार्य आणि काम सांगण्यापेक्षा सुद्धा आदरणीय विलासराव देशमुखांनी केलेल्या 40 वर्षाच्या अथक प्रयत्नाचं, विकासाचं हे सगळं काम पुसून टाकण्याची भाषा त्या एका पक्षाच्या नेत्यांनी केल्याच्या नंतर केवळ विलासराव देशमुख साहेबांचा अपमान झाला असं आम्ही तुम्ही मानत नाही आहोत. तर लातूरकराच्या स्वाभिमानाला आणि अस्मितेला धक्का देण्याचं काम त्यांनी या निमित्तानं केलं आणि त्याचा निषेधही लातूरकरांनी यापूर्वी केलेला आहे. आणि खरं तर मनातला राग, मनातली चीड हे आपल्याला उद्याच्या 15 तारखेला जे मतदान करायचं आहे ते मतदान केंद्रावरती जाऊन काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या समोरचं बटन दाबून आपल्याला हा निषेध या ठिकाणी नोंदवायचा. काय चाललंय दिल्लीपासून गल्लीपर्यंत मला माहिती आहे की मी आपला अधिक वेळ घेणार नाही आहे. पण या देशातल्या शोषित, दलित, पीडित आदिवासी लोकांच्या वरतीचा न्याय देण्याची भाषणं करून ते दिल्लीच्या सत्तेवरती जाऊन बसले, मुंबईच्या सत्तेवरती जाऊन बसले. पण आज ही दलित माणसावरती, पीडित माणसावरती, कामगारावरती, महिलावरती अन्याय कमी झालेले नाहीत की मोहना ते वाढलेत. आणि अन्याय करणाऱ्याला संरक्षण देण्याचं काम, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम आज हे सत्तारूढ पक्षामध्ये बसलेली महाराष्ट्राची लोक त्या ठिकाणी करतायत. कधी ऐकलं होतं का की नगर परिषदा, महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये
कार्यकर्त्यामध्ये थोडीशी बाचाबाची होणं आपण समजू शकतो, पण आता काळ बदललाय. आता लोक तिथपर्यंत थांबलेले नाहीये. सत्तेच्या जोरावरती येऊन काँग्रेसच्या आणि निधर्मी विचारसरणीच्या कार्यकर्त्याची खूण होण्याची परिस्थिती या राज्यामध्ये होते आणि त्याच्यावरती कसलीही कारवाई केली जात नाही. या गोष्टीचा निषेध सुद्धा या सभेमधनं झाला पाहिजे, हे लातूरकरांनी समजून घेतलं पाहिजे. आता ही निवडणूक काँग्रेस पक्षापुरती, अमित भैयापुरती मर्यादित राहिलेली नाहीये, उमेदवारापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता भैया ही निवडणूक लोकांनीच हातात घेतलेली आहे. आमचा अपमान करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे आम्ही आता उभा राहणार नाही आहोत, हे समजून घेतलेलं लोकांनी आपल्याला. काय चाललंय भाजपमध्ये, मी आता राज्याचं देशाचं बोलणार नाही, पण आपल्या जिल्ह्याचा विचार करू. एक टोळकं तो पक्ष चालवतोय. बाहेरून आलेल्या लोकांच्या हातामध्ये पक्षाची सूत्र, या निवडणुकीची सूत्र, ज्यांना उमेदवारी मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने दिली त्यांचा अधिकार काढून घेतला. जे अध्यक्ष आहेत त्यांना कोणी त्यांच्या पक्षात विचारत नाही. त्यांना एकमेव काम होतं की परवा 15-16 पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षातून 6 वर्षासाठी निलंबन करण्याचं काम त्या युवक अध्यक्षाला त्यांनी दिलंय. आणि म्हणून अशा पद्धतीनं पक्ष चालवायला दिलाय असं जर मी म्हणालो, काय त्यानं तुमच्याबद्दल आपुलकी असणार आहे? अमित भैयाला तुम्ही आमदार केलेलं आहे, विलासराव देशमुखांना तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे. ज्याला मतदान दिलं आणि ज्यांनी मतदान घेतलं त्याला तुमच्या प्रश्नाची जाणीव आणि तुमच्याबद्दलची बांधिलकी असते. ज्यांचे मतदारसंघच बाहेर आहेत, ज्यांना तुम्हाला मतच भविष्यात मागायची नाही, असे कारभारी तुम्ही जर निवडून दिले तर तुम्ही विचारणार आहात कोणाला? आणि म्हणून अशाच नेत्याच्या पाठीमागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे की ज्यांचं तुमची नाळ एक आहे, ज्यांना तुम्ही निर्माण केलं, ज्यांना तुम्ही मोठं केलं, ज्यांना तुम्ही जबाबदारी दिली, तेच तुमच्याबद्दल उत्तरदायित्व पाळू शकतात. आणि असं नेतृत्व म्हणजे अमित भैया देशमुख आणि आपले खासदार शिवाजीरावजी काळगे, ज्यांना निवडून दिलं त्यांना तुमच्या दुःखाची जाणीव आहे, तुमच्या प्रश्नाची जाणीव आहे. यांच्या पाठीमागे तुम्ही उभं राहायला पाहिजे. कुणीतरी आलं आणि मागच्या निवडणुकीमध्ये म्हटलं की 0 to हिरो होणार. काही लोकांनी त्या घोषणेला बळी देऊन थोडस बहुमत दिलं नाही असं नाही, पण काय झालं पुढे? त्याला ते बहुमत सांभाळता आलं नाही. 8 वर्षाने ह्या निवडणुका होत आहेत. एकदा तरी त्या नेत्यांनी लातूरच्या प्रश्नासंदर्भामध्ये नगर परिषदेमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कलेक्टरांच्याकडे विकासाच्या बाबतीमध्ये आढावा बैठक घेतली का? निवडणुका जिंकायच्या, निघून जायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणुकामध्येच यायचं. कुणाची घरं लातूरमध्ये आहेत म्हणजे लातूरविषयी आत्मीयता येते असं नव्हे. माझंही पुण्यामध्ये घर आहे, पण म्हणून काय पुणेकर मला स्वीकारणार आहेत का? मला जर कोणी स्वीकारणार असेल, अमित भैयाला जर कोणी स्वीकारणार असेल, काळगेला जर कोणी स्वीकारणार असेल, तर लातूरची जनताच त्याला स्वीकारणार आहे. हे नातं आम्हाला जपायचंय. भैयानी उल्लेख केला 1 ते 6 प्रभागातले लोकच या ठिकाणी आलेले आहेत म्हणून. भैया 18 प्रभागातलं कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. बाळासाहेब येणार म्हटल्याच्या नंतर हा संदेश हा 6 प्रभागापुरता राहणार नाही. हा संदेश हा 18च्या 18 प्रभागामध्ये जाणार आहे. ज्या आमच्या वंचित आघाडीच्या मित्रांना उमेदवारी या निवडणुकीमध्ये दिलेले काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझी विनंती राहणार आहे की तुमच्यापेक्षा किमान 10 मतं जास्ती त्या वंचितच्या आमच्या मित्रांना तुम्ही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते सगळेच्या सगळे आणि अधिक प्रमाणामध्ये आपले लोक निवडून आले पाहिजे, हा प्रयत्न केला पाहिजे. राष्ट्रवादीबद्दल बोलण्याची गरज नाही. खरं तर आपल्याला वाटतं की राष्ट्रवादीचे अमके अध्यक्ष आहेत, शिवसेना जी आमची धनुष्यबाण घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहे ते त्यांचे नेते शिंदे साहेब चालवत आहेत. नाही,
गृहमंत्री अमित शहाच 3 पक्ष चालवत आहेत. कोणी कुणाबरोबर आघाडी करायची, कोणी बाहेर राहायचं. आणि म्हणून भैयानी सांगितल्याप्रमाणे इथली राष्ट्रवादी हे स्थलांतरित पक्षी तिकडे गेलेले आहेत. आपल्या उजनीच्या धरणाला सुद्धा सायबर येऊन थंडी पडली आणि खायला मिळायला गेले की पक्षी इकडे येतात. तेव्हा हे जे उमेदवार आहेत तिकडे गेलेले हे स्थलांतरित पक्षी आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. यांना तुमच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त टेंडर काढायचे. एक अत्यंत चांगला अशा प्रकारचा हा जाहीरनामा किंवा हमीनामा काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीने आपल्याला दिलेला आहे. लहान थोरापासनं विद्यार्थी, व्यापारी, कष्टकरी या सगळ्यांचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवत असेल की सर्वात जास्त तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाचे किरण जाधव आणि त्यांच्या अनेक मित्रांनी संघटनेच्या माध्यमातून मोर्चे, निवेदनं, आंदोलनं या माध्यमातून या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडलेली आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती राहणार आहे की उद्याच्या 15 तारखेला जे आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे, काळजीपूर्वक या 2 दिवसामध्ये बरीच गडबड होणार आहे. आतापर्यंत भाजपवाल्याचे, राष्ट्रवादीवाल्याचे भाषण झाले की आम्ही कामावर मतदान मागतोय, आम्ही कामावर मतदान मागतोय. पण 2 दिवसाच्या क्लिप बघितल्याच्या नंतर अनेक जण गल्ली बोळात बॅगा घेऊन फिरायला लागले. काम बाजूला गेलं, आता दामावर मतदान ते मागायला लागले. काम टिकत असतं, दाम टिकत नसतो. आणि लातूरकराला काय तुम्ही दाम आणि दम दाखवताय. लातूरकर पूर्ण उरलेले आहेत. आणि म्हणून मला खात्री आहे ही नगर परिषद या आघाडीच्या ताब्यामध्ये द्या. अमित भैयानी, खासदार साहेबांनी तर हमी घेतलेलीच आहे. पण तिथून चेंडू निसटला तर मी तिथं विकेट किपिंगला आहे, काळजी करू नका. आशियानाची दारं तुमच्यासाठी 24 तास उघडे आहेत. चुकून बॉल निसटला तर विकेट किपिंग अधिक बोलणार नाही. लातूरकर सुज्ञ आहेत, लातूरकर कामाला लागलेले. 2 दिवस जागरूक राहायचंय, काळजी घ्यायची आहे. आणि 15 तारखेच्या निकालानंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला तिळगुळ देऊन संक्रांती साजरी करायची आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि मुख्य वक्त्याच्या मध्ये आपल्यामध्ये मी अधिक वेळ थांबणार नाही. आणि म्हणून हाताचा पंजा आणि गॅसचा सिलेंडर याच्या समोरचं बटन दाबून आपण प्रचंड मताने या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यावं, काम करण्याची संधी द्यावी, आशीर्वाद द्यावा. एवढंच बोलतो, माझं भाषण संपवतो. धन्यवाद. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं, तुम्हा आम्हा सर्वांसाठी आपल्या दैवताचं रक्त आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे आलेले, त्यांचं स्वागत ते आपल्याला मार्गदर्शन करते. होता वंचिताना हवा, वंचित हा पक्ष नवा, करी जय भीमचा आदर हो माझा प्रकाश आंबेडकर, करी जय भीमचा आदर हो माझा प्रकाश आंबेडकर, करी जय भीमचा आदर हो माझा प्रकाश आंबेडकर. खाली बसलं व्यवस्थित तर बरं होईल. सहकार मंत्री महर्षी आणि माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, त्याच्याच बरोबर अमित विलासरावजी देशमुख माजी मंत्री, लातूरचे असणारे खासदार शिवाजीराव काळगेजी, माजी आमदार आणि काँग्रेस पक्षामधले युवा नेते धीरज विलासराव देशमुखजी, त्याच्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे काही जणांची नावं घेतो, उरलेल्यांनी माफ करावं. अभय साळुंके, डॉक्टर किरण जाधव, जितेंद्र देहाडे, बाळासाहेब आजबे,
त्याच्याच बरोबर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे संतोष सूर्यवंशी, मंजुषताई निंबाळकर, मुफ्ती सय्यद, अमोल लांडगे, उपस्थित सर्व बंधूंनो, भगिनींनो, बाळमित्रांनो, आज महानगरपालिकेतल्या निवडणुकीच्या प्रचारातला शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे मी आपल्यासोबत 15 ते 20 मिनिटं फक्त बोलणार आणि पुढच्या सभेला निघणार आहे. मी आपल्याला दोनच गोष्टीची जाणीव या ठिकाणी करून देणार आहे आणि ती म्हणजे तुम्हाला तुमची कंबर मोडून घ्यायची आहे का? शक्य खात्रीलायक माहिती आहे का तुम्हाला तुमची कंबर मोडून नाही घ्यायची आहे? आवाजच येत नाही, त्याच्यामुळे तुम्हालाच मोडून घ्यायचं असं मला वाटतं. तुम्हाला जर तुमची कंबर मोडून घ्यायची नसेल तर तुम्हाला मोदीची कंबर मोडली पाहिजे हे लक्षात घ्या. तुम्ही जर मोडली नाही तर तिथे ट्रम्प बसलाय मोदीची कंबर मोडायला. आता ट्रम्पनी जर असताना का मोदीचं कंबार्ड मोडलं तर तुमचंही कंबार्ड मोडलं हे लक्षात घ्या. तेव्हा आता झळ जर पोचू द्यायची नसेल, महागाईची झळ जर पोचू द्यायची नसेल तर तुम्हाला असणारा मोदीचं कंबार्ड मोडण्याच्या पलीकडे पर्यायच राहिला नाहीये लक्षात घ्या. आपल्या इथे देवांची चर्चा होते, त्याच्या पलीकडे दुसरी कुठली चर्चा होत नाही. होते का? नाही. तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, तुमच्याकडे असताना सगळ्यांकडे मोबाईल आहे ना? तो साधा आहे की अँड्रॉइड आहे? अँड्रॉइड आहे. सभा संपली की तो खिशातून काढा, गुगलवरती जा आणि त्याच्यावरती टाईप आउट करा. हा महिना कुठला आहे? जानेवारी. तारीख काय? 13. फेब्रुवारी 13ला डॉलरचा भाव काय असेल फक्त एवढं टाईप आउट करून बघा आणि तुम्हाला दिसेल की हा भाव 120 रुपयापासून 130 रुपयापर्यंत आहे. ही महागाई का वाढते हे आपल्याला असताना सांगतो. आपल्या इथे याची चर्चा होतच नाही, फक्त महागाई झाली, महागाई झाली, महागाई झाली अशी चर्चा होती. आता ही महागाई वाढण्याचं कारण सांग. आज 90 रुपयाला $1 भेटतो, बरोबर आहे? वर्तमानपत्र वाचता ना, त्याच्यामध्ये पहिल्याच पानावरती भाव असतो. आज 90 रुपयाला आहे. 13 फेब्रुवारीला तो असणारा 120 रुपयाला खरेदी करायचा असेल तर काय करावं लागतं? किती रुपये जास्ती जातात? किती? 30 रुपये. आता हे 30 रुपये सरकारच्या खिशातून जाणार, बरोबर? सरकार कोणाच्या खिशातून काढणार? म्हणजे महागाईचा झळ कोणाला बसला?
आता हा 130 का जाणार त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. ट्रम्पचं आणि मोदीचं भांडण चाललंय की नाही चाललंय? चाललंय ना. कशावरनं चाललंय? कशावरनं चाललंय? रशियाचं पेट्रोल. रशियाचं पेट्रोल भारत विकते असं आपण सगळेजण म्हणतो, बरोबर आहे. आपल्याला समज काय करून दिलेली आहे की रशियाचं तेल भारत विकतोय, हाच समज करून दिलाय ना. आता ही परिस्थिती खरी नाही. भारताकडे तेल येतंय याच्याबद्दल दुमत नाही, पण विकण्याचं काम जे आहे ते रिलायन्स करते. रशियाचं तेल विकल्यामुळे दर वर्षाला 40,000चा नफा आहे. आता हा नफा ट्रम्प म्हणतोय की भारताच्या तिजोरीत गेला पाहिजे, पण तो भारताच्या तिजोरीत जात नाही, रिलायन्स. दुसरं ट्रम्प असं म्हणतोय की रशिया जे युक्रेन बरोबर युद्ध करते ते याच पैशातून करते आणि भारतीय नागरिक डिझेल आणि पेट्रोल प्रत्येक लिटर पाठीमागे काय भाव देतो, काय भावात खरेदी करतो, किती? तुमच्याकडे मोटरसायकल नाही का, स्कूटर नाही का? आहे ना. मग ते काय पाण्यावरती चालते की डिझेल आणि पेट्रोलवरती चालते? त्याच्यामुळे खरेदी करताना तुम्हाला मोदी पकडणार नाही, काळजी करू नका. तुम्ही भाव जरी सांगितला तरी मोदी तुम्हाला पकडणार नाही, त्याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. आता हा जो रिलायन्सच्या तिजोरीमध्ये 40,000 कोटी चाललेला आहे, तो जर भारताच्या तिजोरीमध्ये आला तर पेट्रोल आणि डिझेलचा भाव कमी होईल की न होईल? कमी होईल, बरोबर आहे. आता ट्रम्प म्हणतोय भारतीय जनता जर मोदीचं कमांड मोडणार नसेल, भारतीय जनता जर असणारा मोदीचं कमांड मोडणार नसेल तर मला भारतीयांचं कमांड मोडावं लागणार. आणि तो कसं मोडणार? तर डॉलरची विकत घेण्याची किंमत त्या ठिकाणी वाढवणार. डॉलरची किंमत त्या ठिकाणी तो वाढवणार. आता म्हणून म्हटलं की तुम्हाला महागाई पाहिजे की आजचे जे भाव आहेत त्या भावामध्ये माल मिळाला पाहिजे? काय पाहिजे? महागाई पाहिजे का? महागाई पाहिजे असेल तर खुशाल मोदीला मत द्या, खुशाल मोदीला मत द्या. 2 महिन्यानंतर आमच्याकडेच बोंबलत येणार की मोर्चे काढा, आंदोलन करा, महागाई कमी करा. त्यावेळेस आम्हीच तुम्हाला विचार शानपणे शिकवत होता तेव्हा गेलात कुठं होता? आणि म्हणून मित्रो, आपल्या घरामध्ये उपासमार येऊ नये. जे आज आठवड्याला एकदा दोनदा मटण खातो की न खातो? आज 800 रुपये किलो आहे, बरोबर? तो 1600 रुपये किलो झाला तर ते एका दिवसावरती याल. जे आठवड्यातून 2 दिवस खात होता त्या 2 दिवसाच्या ऐवजी 1 दिवसावरती याल. कशासाठी आणि काय यायचं?
आणि म्हणून आपण असणारा आपला अधिकार वापरला पाहिजे हे लक्षात घ्या. हे विश्वगुरूचं भांडण आहे. ट्रम्प म्हणतो जगाचा गुरु मी आहे आणि आपला गुरु काय म्हणतो, मी होणारा गुरु आहे. ट्रम्प म्हणतो तुझा हा जो इगो वाढलेला आहे, इंग्रजी शब्द इगो आहे, आपण मराठीमध्ये काय म्हणतो त्याला, माज म्हणतो. ट्रम्प म्हणतो ह्याचा माज मी मोडल्याशिवाय राहणार नाही. आता त्याचा माज मोडता मोडता आपला माज मोडला जाईल, त्याचं काय. आणि म्हणून नगरपालिकेची निवडणूक ही नगराच्या सुविधांवरती लढल्या जाते हे बरोबर आहे, मी त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ट्रम्पला तुम्हाला असणारा एक संदेश द्यायचा आहे. काय संदेश द्यायचा आहे की याचा माज तू मोडायला येऊ नको, आम्हीच याचा माज मोडून टाकतो. याच्या विरोधात मतदान देऊन आम्ही याचा असणारा माज मोडतो, तू येण्याच्या भानगडीत पडू नको. तू येण्याच्या भानगडीत या ठिकाणी पडू नको. मी लातूरकरांना विचारतो, तुम्हा सगळ्यांना मरायचं आहे की जिवंत राहायचं आहे? जिवंत राहायचंय का? जिवंत का राहायचंय? जिवंत कशासाठी राहायचे ते तर सांगा. पण ते मोडून झाल्यानंतर एक लक्षात घ्या, लातूरच्या बाजूला काय आहे, मग एक मोठं सेंटर आहे. लातूरच्या बाजूला एक मोठं सेंटर आहे. कुठलं सेंटर आहे? कुठला कॅम्प? रेल्वे बिदर मध्ये काय आहे? बिदर मध्ये काय आहे? बिदर मध्ये एअरफोर्स आहे. तुम्ही जर मोडलं नाही याचं कमांड मोदीचं, तर आर्मी चीफ यांनी महिना सव्वा महिन्याच्या अगोदर एक स्टेटमेंट केलं होतं. काय स्टेटमेंट केलं होतं की तो म्हटला 2-3 महिन्यामध्ये आपल्याला एका युद्धाला सामोरे जावं लागेल. आपल्याला या 2-3 महिन्यामध्ये एका युद्धाला सामोरे जावं लागेल. त्यांनी कोण करणार हे नाही सांगितलं, पण त्यांनी म्हटलं शेजारच्या राष्ट्राबरोबर आपल्याला युद्धाबरोबर जावं लागेल. आता हे जे शेजारचं राष्ट्र म्हणजे आपल्याला माहिती आहे, एक बांगलादेश आहे, एक चायना आहे आणि एक पाकिस्तान आहे. युद्ध आपलं पाकिस्तान बरोबरच होतं. म्हणून मी विचारलं की तुम्हाला जिवंत राहायचं आहे. बिदर हा असणारा एक हवाई अड्डा आहे, एअरफोर्सचा एक हवाई अड्डा आहे. ते टार्गेट होणार की न होणार? युद्ध झालं तर ते टार्गेट होणार की न होणार? एखादा चुकून बॉम्ब, एक चुकून मिसाईल लातूरवरती पडलं तर? म्हणून मगाशी विचारलं तुम्हाला जगायचं आहे का? आता हे युद्ध सुद्धा थांबवायचं असेल तर तुमच्या हातामध्ये आहेत का? तुम्ही मालक आहात. मतदार हा मालक आहे या देशामध्ये.
ट्रम्पला मोदीचा माज मोडवायचा आहे. तुम्ही ट्रम्पला सांगू शकता, अरे आम्ही मतदान विरोधी देऊन मोदीचा माज मोडलाय, युद्ध करण्याची काही गरज नाही. युद्ध करण्याची काहीच गरज नाही. आपल्याला जिवंत राहण्यासाठी, आपल्या स्वार्थासाठी इथे मोदीचा माज मोडला पाहिजे, कंबारड मोडलं पाहिजे, हे आपण असताना लक्षात घ्या. जे मोदीचं कंबारड मोडलं पाहिजे त्या सगळ्यांनी हात वरती करा. म्हणजे तुम्ही माझ्यासमोर तर हात वरती करत नाही. 15 तारखेला मतदान देऊन तुम्ही असताना कंबारड मोडायचं असेल तर 15 तारखेला मतदान केल्याशिवाय मोडत नाही, हे लक्षात घ्या. लातूरमध्ये 70 जागा असतील याच्याबद्दल दुमत नाही, पण लातूरकरांचा असणारा संदेश हा मोठा संदेश आहे की बा आम्ही असणाऱ्या आमच्या सुरक्षितेसाठी मोदीचं कंबारड मोडल्याशिवाय राहणार नाही, हा संदेश ट्रम्पला गेल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचे जे संयुक्त उमेदवार आहेत, या संयुक्त उमेदवाराची निशाणी, काँग्रेसच्या उमेदवाराची निशाणी पंजा आहे आणि वंचितच्या उमेदवाराची निशाणी गॅस सिलेंडर आहे. तेव्हा या दोन्ही चिन्हावरती बटन दाबून आपण मोदीचं कंबारड मोडावं ही अपेक्षा धरतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, नमस्कार. फक्त उमेदवार पुढे यायचा आहे, साहेबांसोबत फोटो घ्यायचा आहे. जास्त वर करू नका, हात स्ट्रेट व्हा. आणि तिथं चालू आहे फ्रेम. काँग्रेस, टायगर सेना, जातीदादा सावंत यांचा पाठिंबा आहे. आभाळ वादळा तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावली. आदरणीय प्रधानमंत्री कीर्ती तू अभिमान मातीचा, तू शाबाचा मावळा. नव्या युगाची पहाट, श्वासात नवनिर्माण, लहरून देऊराची. हार्दिक आभार. आणि टायगर सेनेचे जातीदादा सावंत